अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. बार्शीचे आमदार दिलीपराव सोपल यांचे कळकळीचे आवाहन. बार्शी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि शेतमजूर बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात कोणीही आपले मनोधैर्य खचू न देता आत्महत्येसारखा कोणताही चुकीचा विचार करू नये, असे कळकळीचे आवाहन बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी केले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे शासनाच्या आदेशानुसार वेगाने सुरू आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नुकसानीची पाहणी केली जात आहे. ज्यांची घरे पडली आहेत त्यांचेही पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. शासन या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे आमदार दिलीपराव सोपल यांनी सांगितले. मदत हवी असल्यास थेट संपर्क साधा. नुकसान भरपाईच्या प्रक्रियेत काही अडचण आल्यास किंवा मदत लागल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी आपला मोबाईल नंबर जाहीर केला आहे. 9256828282 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी सर्वांना भावनिक आवाहन करत सांगितले की आपले जीवन लाख मोलाचे आहे. कोणताही चुकीचा विचार न करता आत्महत्येसारखे पाऊल उचलू नका. नमस्कार. बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकरी शेतमजूर बंधू भगिनींना माझी नम्रतेची विनंती आणि आवाहन आहे की त्यांनी या नैसर्गिक संकटाच्या काळात आपलं मनोधैर्य खचू न देता वेगळा कुठला तरी वेडावाकडा विचार करून आत्महत्येसारखा प्रकार हा करू नये. शेवटी आपलं जीवन हे लाख मोलाचं आहे. सर्व तालुक्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पंचनामे, नुकसानीचे पंचनामे, कुणाचं घर पडलं असेल तर त्याचे पंचनामे हे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून चालू आहेत. त्याही बाबतीत कुठं काही आपल्याला अडचण आली तर आपण डायरेक्ट माझ्याशी थेट संपर्क साधावा. माझा नंबर त्यासाठी मी सगळ्यांसाठी जाहीर करत आहे. 9256828282 आणि कुठलाही वेडावाकडा विचार करून आत्महत्येसारखा प्रकार करू नका, ही माझी कळकळीची विनंती.